कायदा कडक प्रतिदिन प्रति गोवंश मिळालंच पाहिजे। तुकाराम मुंडे यांची बदली झालीच पाहिजे। तुकाराम मुंडे यांची बदली झालीच पाहिजे। तुकाराम मुंडे यांची बदली झालीच पाहिजे। गोहत्या बंदी कायद्याची कडक अंमलबजावणी झालीच पाहिजे। गोहत्या कायद्याची कडक अंमलबजावणी झालीच पाहिजे। प्रति गोवंश प्रति दिवस चारा अनुदान मिळालंच 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 पाहिजे। 2019ला ज्याप्रमाणे गोवर्धन गोवंश योजना ही राबवण्यात आली होती, पण ती काही कारणास्तव बंद पडली। पण त्याचप्रमाणे आता नवीन त्याच्यात अंमलबजावणी करून नवीन सुधारणा करून ती योजना चालू करण्यात आलेली आहे। परंतु या लोकसभेच्या व आचारसंहितामुळे ती थांबवण्यात आली आहे। पण तिचं अनुदान लवकरात लवकर वितरित करावं आणि ज्या उर्वरित गोशाळा आहेत त्यांना सुद्धा अनुदान मिळालंच पाहिजे। आणि इतर राज्याप्रमाणे राजस्थान, MP, UP, गुजरातप्रमाणे प्रतिदिन प्रति गोवंश अनुदान मिळालं पाहिजे। आमच्या सर्व गोशाळांच्या वतीने निदान 100 रुपये प्रति गोवंश अनुदान मिळालं पाहिजे या मागण्या आहेत। व ह्या वर्षी जो भीषण दुष्काळ पडला आहे तर त्यासाठी चारा छावण्या लावल्या पाहिजे आणि प्रत्येक गोशाळेला त्याची मदत झाली पाहिजे। हीच आमच्या गोशाळा महासंघ वतीने व जळगाव जिल्ह्याच्या गोशाळांच्या वतीने विनंती आहे। चारा छावण्यांची एवढ्या उशिरा मागणी का करताय? आता पाऊस तोंडावर आला। चारा छावण्या भरपूर दिवसाआधी केलेल्या मागण्या होत्या। आम्ही मुख्यमंत्री तसेच जे पशुसंवर्धनचे सचिव तुकाराम मुंडे व पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे वेळोवेळी मागण्या केल्या आहे व निवेदन दिले, परंतु अजून काही मिळालं नाही। तर तसेच आता आचारसंहितामुळे आम्हाला खूप अडचणी आल्या, पण आता पुढे विधानसभाच्या परत आचारसंहिता लागतील व हे अनुदान पुढे ढकलण्यात येईल। त्यामुळे हे आता अनुदान त्वरित मंजूर करावं। जे गोशाळा महासंघ आहे याला पूर्णत्व अधिकार दिले पाहिजे की त्यांनी स्वतः काही निर्णय घेतील तर त्याला सरकारने अधिकार देण्याचं जाहीर केलं। बदलीची मागणी का करतात? का कारण की ते गोशाळा जे गोशाळांना गोवंश गोवर्धन योजनेतून जे अनुदान मिळतंय तर त्याची म्हणजे पूर्तता करत नाही, चाल ढकल करतायत, अडेल तट्टूपणा करतायत आणि सगळं गोसेवक जे आहे ना हे स्वतःच्या खर्चाने गोशाळा चालवत आहेत। जर त्यांना राज्य सरकारकडनं जर काही मिळत असेल मदत तर ती मिळालीच पाहिजे। त्याला पुढे ढकलून ते इतर योजनांप्रमाणे योजना नाही आहे ती। तरी प्रत्येक गोशाळेची हीच विनंती आहे की ते लवकरात लवकर करावी। आणि जर हा अधिकारी जर तिथं नडत असेल तर याची बदली करून तिथं एक चांगला अधिकारी पशुसंवर्धन सचिव तुकाराम मुंडे यांची बदली करून तिथे एक योग्य अधिकारी येऊन आणि सगळं गोशाळांना अनुदान वितरित केलं पाहिजे। गोवर्धन गोवंश योजने व्यतिरिक्त ज्या गोशाळा आहेत प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुका आहेत तर त्यांना सुद्धा हे अनुदान मिळालं पाहिजे। जिल्ह्यात किती गोशाळांचा प्रश्न आहे अनुदानाचा? जिल्ह्यात 13 गोशाळा मंजूर झालेल्या आहे व इथं तरी जवळजवळ 30 गोशाळा आपल्या जिल्ह्यात आहे। 60 गोशाळा आहेत, जवळजवळ 60 गोशाळा आहे। तर 13 सोडून इतर 60 गोशाळांना पण अनुदान मिळालं पाहिजे आणि या उर्वरित 13 पण अनुदान लवकरात लवकर मिळालं पाहिजे, जेणेकरून जो स्वतः गोसेवक एक कर्ज घेऊन कोणी आपल्या पत्नीचं सोनं गहाण ठेवतं, कोणी आईचं सोनं गहाण ठेवून चारा पुरवतंय आणि चाऱ्याची खूप भीषण परिस्थिती होती तर महागडा चारा घेऊन केलेलं आहे। मी स्वतः आमचं आईचं सोनं ठेवून गायींसाठी चारा आणला होता। तर त्याचप्रमाणे या सगळ्या गोसेवकांची तशीच सत्य परिस्थिती आहे। त्यामुळे लवकर अनुदान द्यावं, नाही तर निदान चारा नाही छावणी तर काही तर मुरघास वगैरे असे चारा दिला गेला पाहिजे। विशाल देवरे, श्रीकृष्ण बौद्धिस्ट ट्रस्ट, गोशाळा।